मित्रांनो, जय भीम. देवेंद्र फडणवीस हे म्हणायचे की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. तर ते पुन्हा आलेले आहेत आणि ते पुन्हा यासाठी आलेले आहेत की त्यांना आंबेडकरी समाजाला चिरडून टाकायचं आहे. आंबेडकरी समाजातील तरुण कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकायच्या आहेत. आंबेडकरी समाजातील निर्दोष लोकांवर त्यांना लाठ्या काट्या चालवायच्या आहेत. आंबेडकरी वस्त्यांमध्ये त्यांना पोलिसांच्या मार्फत कोम्बिंग ऑपरेशन करायचे आहेत. आमच्या समाजावर दहशत निर्माण करायची आहे. यावरून हे उघड होते की देवेंद्र फडणवीस परभणी प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून ज्या पद्धतीने खोटं बोलत आहेत, या प्रकरणातील जे मास्टर माइंड आहेत, या प्रकरणातील जे संशयित आहेत, या प्रकरणातील जे दोषी पोलीस अधिकारी आहेत, त्यांना पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस हे पाठीशी घालत आहेत. मुद्दा असा आहे की काल देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये जे काही बोलले ते अत्यंत धादांत खोटं बोललेले आहेत, उघडपणे खोटं बोललेले आहेत. आणि त्यांनी एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला निदर्शनास येईल की ते ज्या पद्धतीनं या प्रकरणामध्ये पोलिसांच्या बाजूने ते उभे राहिलेले आहेत, निश्चितच त्यातून असं आम्हाला निष्पन्न होते की ते आम्हाला न्याय देणार नाही. आंबेडकरी चळवळीची ही भूमिका आहे पहिल्या दिवसापासून. हे सर्व पोलीस अधिकारी सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी वस्त्यांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं कोम्बिंग ऑपरेशन केलं, अत्यंत क्रूरपणे, निर्दयीपणे त्यांनी महिलांना, मुलांना, वयोवृद्धांना हालहाल करून मारलं. एक महिन्यांच्या बाळातीन बाईलाही देखील त्यांनी सोडलं नाही. वच्छला मानवते नावाच्या महिलेला अत्यंत क्रूरपणे त्यांनी त्या प्रियदर्शनी नगरमध्येही मारलं आणि नंतर पोलीस ठाण्यामध्ये नेऊन मारलं. तर मुद्दा असा आहे की हे सगळं जे झालेलं आहे, सोमनाथ सूर्यवंशीला पोस्टमॉर्टममध्ये क्लिअरली डॉक्टरांनी मेन्शन केलेलं आहे की त्याला त्याच्या शरीरावर जखमा, इंटरनल जखमा असल्यामुळं, त्या कारणानं, त्या शॉकमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. तरी देखील देवेंद्र फडणवीस म्हणतात की त्याला श्वासनाचा आजार होता, त्याला अगोदरच काही जखमा होत्या. तर हे ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस पोलिसांना पाठीशी घालून या प्रकरणाची दिशाभूल करत आहेत आणि या प्रकरणामध्ये गोलगोल बोलत आहेत, तर मुद्दा असाच आहे की ह्या प्रकरणामधला जो मुख्य मास्टर माइंड आहेत, ज्यांनी हिंदू सकल मोर्चा या परभणीमध्ये आयोजित केला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून हे सगळं षडयंत्र रचल्या गेलं, त्या मोर्चाचे जे आयोजक आहे, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, RSS असेल, भाजप असेल, एकनाथ शिंदे गट असेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या मोर्चामध्ये सर्वात जास्त पुढाकार घेणारे संभाजी भिडेचे धारकरी जे आहेत, ह्या सर्वांचं इन्व्हेस्टिगेशन अजूनपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी आणि पोलिसांनी केलेलं नाही. कदाचित मला असं वाटतं की ह्या सर्व प्रकरणामध्ये संभाजी भिडे यांचा हात असावा, म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे संभाजी भिडे आणि त्यांच्या धारकऱ्यांना वाचवण्याच्या बाजूनं बोलत आहेत. एकूणच ह्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री म्हणून ते वागत नाहीत, तर ते RSSचे पदाधिकारी असल्याचं त्यांचं वर्तन दिसून येत आहे. तर मुद्दा हाच आहे मित्रांनो, आमची जी मागणी आहे, आपली जी मागणी आहे, आपलं जे आंदोलन आहे, आपलं हे आंदोलन चालूच आहे. आंदोलन हे थांबणार नाही. आंदोलन हे आमचं न्यायासाठी आहे आणि तो आमचा अधिकार आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, जोपर्यंत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर 302 अंतर्गत, 34 अंतर्गत, 354 अंतर्गत, अॅट्रॉसिटी 3.1, 3.2 अंतर्गत गुन्हे दाखल होणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत जबाबदारीनं हे प्रकरण हाताळावं. कोणाला तरी सस्पेंड करून, कोणाला तरी निलंबित करून तुम्ही ही या प्रकरणामध्ये थातुरमातुर कारवाई न करता या प्रकरणामध्ये आपण मुळापर्यंत जाऊन या प्रकरणातला जे मास्टर माइंड आहेत त्यांना शोधणं मुख्यमंत्र्यांनी अत्यंत गरजेचं आहे. हे प्रकरण ज्या पद्धतीनं त्यांनी मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून एक जो खोटा अहवाल बनवलेला आहे, तर त्या अहवालावरही आमचा विश्वास नाही. मागासवर्गीय आयोग असेल की मानवाधिकार आयोग असेल, महिला आयोग असेल, हे सगळे शासनधार्जिनी आयोग आहेत या महाराष्ट्रातले. त्याच्यामुळे ह्या आयोगांवर आमचा विश्वास नाही. ज्युडिशरी इन्क्वायरीमध्ये जे काही आता निष्पन्न होईल त्यासाठी आम्ही
वाट बघतच आहोत, पण तत्पूर्वी ज्युडिशरी इन्क्वायरी पुढे येण्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर 302चा खटला दाखल करावा, अशी आमची भूमिका आहे.